वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरण आणि राष्ट्रीय महिला आयोग आज चौकशी करता नाशिकमध्ये असेल। महिला अत्याचार आणि धर्मांतर मुद्द्याचा आढावा घेतला जाणार आहे। पीडितांच्या तक्रारी थेट ऐकून नोंदी याच्या केल्या जातील। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून माहिती घेतली जाईल। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, या आता सगळ्या घडामोडीमध्ये नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोग आज चौकशी करता नाशिकमध्ये पोहोचत आहे। लागवी अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर नाशिकमधील डीटीएस कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरण घडलेले होते। या प्रकरणामध्ये अनेक बाबी ज्या आहेत त्या समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। महिलांवर कशा पद्धतीने बळजबरी करून धर्मांतर आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले, हा या प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती वाढताना दिसून येत आहे। याचा म्हणजे नाशिकमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले, तर राष्ट्रीय तपास यंत्रणा देखील याचा आता स्वतंत्र तपास करताना आपल्याला बघायला मिळते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय महिला आयोग जे आहे ते देखील नाशिकमध्ये येणार आहे आणि त्यांच्या पथकाकडनं या पीडित महिलांची जी आहे ती चौकशी केली जाणार आहे। त्यांच्याकडनं या बाबी ज्या आहेत त्या जाणून घेतल्या जाणार आहे। टीसीएस कंपनीच्या व्यतिरिक्त अजून कुठे कुठे महिलांना नेऊन त्यांच्यावर अत्याचार केलेले किंवा त्यांना बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी काय काय गोष्टी करण्यासाठी कृत्य करण्यासाठी त्यांना भाग पडले, अशा ठिकाणाची जी आहे ती राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाकडनं पाहणी केली जाणार आहे। तसेच प्रत्येक पीडितेला खरंतर आता या पीडितेची ओळख उघड होऊ नये यामुळे भरपूर ठिकाणी जी आहे ती गोपनीयता पाळण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच या पीडितांना भेटून राष्ट्रीय महिला आयोग जे आहे त्या प्रकरणाची संपूर्ण माहिती जी आहे त्या पीडितांकडून घेण्यात येणार आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी अत्याचार केले, मग ती टीसीएस कंपनी असो की किंवा त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या नाशिक परिसरामध्ये काही रिसॉर्टची देखील चौकशी केली होती, कारण या टीसीएस कंपनीमधली कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी पार्टी होती, त्या ठिकाणी देखील महिलांचा लैंगिक छळ केला होता। अशा ठिकाणांची देखील राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाकडनं पाहणी होणार आहे आणि एकूणच त्याचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच आजच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या दौऱ्याकडे खरं तर लक्ष असणार आहे आणि या माध्यमातून पीडितांकडून आणखीन काय काय नवीन खुलासे करण्यात येतात, महिला आयोगासमोर काय काय नवीन गोष्टी मांडण्यात येतात हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश, असेच जोडले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।